पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या झाल्याची सोशल मीडियावर चर्चा। अडियाला जेल बाहेर समर्थकांची मोठी गर्दी। इम्रान खान सुरक्षित, जेल प्रशासनाचा खुलासा। कर्नाटकात नेतृत्व बदलाचे संकेत। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या जागी डी.के. शिवकुमार असणार अशी चर्चा। डी.के. शिवकुमार यांच्याकडे कर्नाटकची धुरा सोपवली जाण्याची शक्यता। 1 डिसेंबरच्या आधी निर्णय होण्याची शक्यता। हमाम में सब नंगे हैं। निलेश राणेंच्या स्टिंग ऑपरेशनवर नितेश राणेंची प्रतिक्रिया। स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर चूक काय? नितेश राणेंचा सवाल। बेडरूममध्ये जाऊन शूटिंग करण्यावर बावनकुळेंचा आक्षेप। कुणाच्या बेडरूमपर्यंत धाड टाकणं कितपत योग्य? बावनकुळेंचा सवाल। मालवणमध्ये सापडलेल्या पैशांची चौकशी करण्याची बावनकुळेंची मागणी। शिंदेंच्या शिवसेनेसोबत जुळवून घ्या। मुंबईमध्ये ठाकरेंची ताकद संपवण्यासाठी शिंदे गरजेचे। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा राज्यातल्या नेत्यांना सबुरीचा सल्ला। कामावर नाही तर पैसे आणि निधीवर मत मागितलं जातंय। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला जातोय। जनता योग्य तो निकाल देईल, शरद पवारांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट। शिवतीर्थ निवासस्थानी ठाकरे बंधूंमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा। मुंबई पालिका निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती। कुर्डुवाडी नगर परिषदेतील शिंदेंच्या शिवसेनेबाबत युती महाराष्ट्रातल्या भविष्याची नांदी असू शकते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे सूचक वक्तव्य। बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांची प्रकृती चिंताजनक। खाडेंसह 3 सहकाऱ्यांवर झाला होता जीवघेणा हल्ला। राम खाडे यांना नगरमधून पुण्याला हलवलं। शिंदे सेनेच्या प्रचाराच्या पोस्टरवर एकनाथ शिंदेंसह सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा फोटो। अंबादास दानवेंकडून फोटो पोस्ट। एकनाथ शिंदेंवर निशाणा। शिंदे सेनेचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर पैसे वाटपाचा आरोप। बदलापुरात मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप। राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना पैशाच्या पाकिटांसह पकडल्यामुळे राडा। राम नाईक यांचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना पत्र। मुंबईवरून केलेल्या वक्तव्याचा निषेध करत नाईकांकडून नाराजी व्यक्त। जितेंद्र सिंह यांनी वक्तव्य मागे घेण्याचे राम नाईक यांचं आवाहन। नाशिकमध्ये तब्बल 7 पानी चिठ्ठी लिहून नवविवाहितेची आत्महत्या। 5 महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह। पतीने कौमार्य चाचणीसारखा क्रूर प्रकार केल्याचा आरोप। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणातील आरोपी अनंत गर्जेला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। आज शिवडी कोर्टात हजर केल्यानंतर सुनावली कोठडी। वरळी पोलिसांना गर्जेच्या मोबाईलमध्ये मिळाले काही रेकॉर्डिंग्स। छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात मेसमध्ये भाजीत आढळली पाल। शिरसाटांनी पाहणी करून पाहिली वसतिगृहाची वाईट अवस्था। चिमुकलांना अंगणवाडीत कोंडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या बैठकीला। पुण्याच्या हिंजवडीतला संतापजनक प्रकार। अंगणवाडीत कोंडल्याने 20 मुलं घाबरून रडायला लागल्यानंतर घटना उघड।